सुरुवातीला अर्थ खात्यावरनं घमासान. महायुतीत अर्थ खात्यावरनं घमासान. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध. शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. तर जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक. 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांची ही चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक. अर्थ खात्यावरनं शिंदे विरोधी भूमिकेत असल्यामुळे बैठकीला महत्व. 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक. पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता. जयंत पाटील यांच्या शिंदेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. ते त्यांच्या मतदारसंघातली कामं आणि नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेटले. तटकरेंचं वक्तव्य. त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले. मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. अर्थ खातं निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार. अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीला मिळेल निश्चितपणे. आम्ही सर्व नेते मंडळी मिळून परवा आमची बैठक झाली. आम्ही अमितभाई शहा यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहोत. तर राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं शिंदे म्हणणार नाहीत. तटकरेंची प्रतिक्रिया. मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही. अजितदादांनंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात. जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे अडचण होतीये. सुषमा अंधारेंचं भाष्य. आता महायुतीमध्ये ज्या सत्ता वाटप आहे त्या सत्ता वाटपामध्ये अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्या वाट्याला होतं आणि दादा ते खातं सांभाळत होते आणि दादांनी अतिशय उत्तम ते खातं सांभाळलेलं आहे. दादाच्या नंतर सध्या महाराष्ट्रात अर्थ खातं सांभाळण्याची योग्यता जर कोणाकडे असेल तर ती निश्चितपणे जेपींकडे आहे. तर पार्थ पवारांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक. सूत्रांची माहिती. नेते आठवलेंना भेटले तर त्यांच्या पक्षात जाणार असा अर्थ नाही. जयंत पाटील आणि शिंदे भेटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर या भेटीचा गैरअर्थ काढू नये मात्र काहीतरी घालमेल सुरू आहे हे नक्की. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना. उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं. फ्री बर्ड्स है, मिलने दो. म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही. त्यानंतर मोठ्या राजकीय बातम्या बघूया टॉप 9 मध्ये. माझा भाऊ असताना आणि नसताना विलीनीकरण व्हावं अशी इच्छा होती. माझा भाऊ आज राहिलेला नाही त्यामुळे त्या चर्चेला आता फुल स्टॉप मिळालाय. सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. दादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही. सुळेंची प्रतिक्रिया. आमचा भाऊ आज राहिला नाही त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यामुळे या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्या दिवशी माझा भाऊ गेला आणि माझ्या लक्षात आलं त्यांच्या स्टेटमेंट्सवरून समोरच्यांच्या की त्यांना हे करण्यात दादाची इच्छा पूर्ण करण्यात रास्त नाही. मी पूर्ण विराम लावला. केंद्रात मंत्रिपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची सूत्रांची माहिती. तर ही दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार. प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला परस्पर पत्र व्यवहार केल्यामुळे सुनेत्रा पवारांसोबतच पक्षातील आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक. सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याची माहिती. अजित पवारांच्या स्मारकाबाबत बैठक असल्याची माहिती. फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल. संजय राऊतांची भविष्यवाणी. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील. नवनाथ बन यांचं उत्तर. मला एवढंच वाटतंय गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले
तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. संजय राऊत, तुमची कितीही इच्छा असली की देवाभाऊंनी दिल्लीत जावं म्हणजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालायला मोकळे, असं होणार नाही. केंद्रात घडामोडींना वेग येतोय. कोण कोणाला भेटतंय, दिल्लीमध्ये काही बदल झाल्यास त्याचे परिणाम राज्यात होत आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. राजकारणात काही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे आणि ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार. रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ. भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल. येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. रवी राणा मोठे नेते, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या नेत्याला बोलू नये. तटकरेंचा टोला. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या राणांच्या दाव्यावरनं राणांवरती निशाणा. आमदार रवी राणा असं म्हणतात की अशक्य राजकारणात अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळे असतील. रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही. ते खूप मोठे नेते. नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवरती आरोप. बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी अडथळे आणल्याचा आरोप. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात उद्या ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद. रामदास कदम यांची टीका. तर यावरून किशोरी पेडणेकरांचा रामदास कदम यांच्यावरती पलटवार. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. खूप मोठा विनोद आहे. रामरक्षा का रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ. काही बोलता. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस आहे. या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावरती ठाम. 20 जुलैला संसदेवरती काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होण्याचं जनतेला आवाहन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचा सोनम वांगचूक यांना पाठिंबा. 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनम वांगचूक यांची भेट. वांगचूक यांच्या उपोषणाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. सुळेंकडनं वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस. 3 इडियट्स चित्रपट सोनम वांगचूक यांच्यावरती आधारित नाही. माध्यमांवरील चर्चांवरती आमिर खाननं मौन सोडलं. तर सोनम वांगचूक यांचं काम उत्तम. उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी. आमिर खानचं आवाहन. मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार. सोनम वांगचूक यांची भेट घेणार. अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेते सुद्धा सोबत असणार. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी एनसीयूआयचे उमेदवार संजय भेंडेही उपस्थित होते. संजय भेंडे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. चेंबूर दुर्घटनेत जीव गेलेल्या विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी भेट घेतली. विहानचे वडील गौरव आणि आई जुई यांची पेडणेकरांकडून सांत्वनपर भेट. 22 जुलैला मनसे महानगरपालिकेवरती मोर्चा काढणार. चेंबूर दुर्घटना प्रकरणी अजूनही नवीन समिती तयार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. आंदोलनासंदर्भात पालिका आयुक्तांना माहिती दिली. संदीप देशपांडेंची भूमिका. गिरीजा राऊत प्रकरणात पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र. विनायक राऊत, गीतेश राऊत यांना देखील समजपत्र नाही. रुपेश राऊळ, मायकल डिसोजा, संजय परब, अमित नाईक, बाळा पेंडेकर यांना समज. ठाणे कापूरबावडी पोलिसांची कारवाई.